हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी दिव्या तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर सकाळचे 5 वाजले पहाटेचे. तर आम्ही आदमापूरसाठी निघालो आहे आणि अशी मी रेडी झालेले आहे. एकदम सिम्पल रेडी झालेले आहे कारण की प्रवास करायचा आहे त्यामुळं. आणि खूप आधी प्लॅनिंग झाला होता आमचा, पण दिवस आज उजडला आहे आदमापूर जाण्यासाठी. तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा कारण की खूप भारी ब्लॉग राहणार आहे आपला. आणि आम्ही 2-3 दिवस तिकडंच आहे आता फिरण्यासाठी. कोल्हापूर वगैरे पण फिरणार आहे तिकडं. तर मग चला, आता उशीर पण झाला आहे आपल्याला. भेटू आपण. इथं आमची बस थांबली होती नाश्ता वगैरे करण्यासाठी. सकाळी काहीतरी 10 वाजले होते. नाश्ता वगैरे केला आहे आम्ही. आम्ही सकाळी बस स्टँडवर आल्यावर पण काय व्हिडिओ शूट नाही केला कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, बस बघायची होती किती वाजता आहे काय आहे. 6च्या बसने आम्ही बसलो होतो आणि आता कुठे कुठे काय पण माहीत नाही. साताऱ्याच्या पुढंच निघलेलो आहे आता. आणि इथं नाश्त्यासाठी बस थांबली होती. नाश्ता करता ते पण तुम्हाला माहिती आहे 15च मिनटं बस थांबते. त्यामुळं नाश्ता वगैरे करून घेतला आणि बसमध्ये आल्यानंतर आता व्हिडिओ कंटिन्यू करते. तर चला मग आता बस निघते. तर आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. लई दिवसानंतर मी कोल्हापूरमध्ये आले आणि कोल्हापूरला लई दिवसानंतर बघितल्यानंतर खूप भारी वाटलं मला. आणि आता लगेच त्या गाडीतनं उतरून ह्या गाडीत बसलो आहे आदमापूरच्या. आता गाडी थांबलेली आहे, निघणंच आता एवढ्या 5-10 मिनटामध्ये. आणि इथनं आदमापूर काहीतरी 60-70 किलोमीटर आहे असं म्हणतात. ते जायला तास-दीड तास तर लागणारच आहे. गरम तर एवढं होतं आहे ना, गरमीचं काय सांगूच नका. तुम्हाला तर माहिती असेल गरम किती होतं आहे आणि किती नाही. आता थंड आणायला गेलेत ते मँगो वगैरे. बघू आता थोडंसं थंड वगैरे पिते, त्यावेळेस बरं वाटेल थोडंसं. सकाळी नाश्ता केला होता. सकाळी काहीच वाटलं नाही गाडीत बसल्यानंतर गरम होतंय नाही होत, पण आता एवढं गरम व्हायला लागलं आहे की बास. तर मग चला, मग आता गाडी निघणार आहे. आपण गेल्यानंतर तिथं भेटू. मग आदमापूरमध्ये आलेलो आहे. बसमधनं उतरलं आणि डायरेक्ट तिथं मंदिरात आलो आहे. मंदिर पण बसून जरा लांबच होतं, त्यामुळं चालत आलं. आणि आता नारळ वगैरे घेतले, लाईनीमध्ये लावले. गर्दी खूप आहे आता, खूप गर्दी आहे खूप. आम्हाला वाटलं पण नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून, पण लय खूप गर्दी आहे का माहीत नाही. तर म्हणतात पण अधिक महिन्यात काहीतरी देवाला गेलेलं चांगलं असतं, त्यामुळे पण गर्दी असू शकते. आणि खूप गर्दी आणि भारी वाटतं. पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी आलो दोघं पण जोडी आणि गर्दी पण आहे. बघू मग आता दर्शन कसं होतंय ते. मंदिराच्या शेजारचा परिसर आहे बाबा, एवढा स्वच्छ होता ना. आणि आतमध्ये भजन वगैरे चाललं होतं, त्याचा आवाजाने तर एवढं मन प्रसन्न होत होतं ना की बास. आणि लाईन तर बघू शकताय तुम्ही किती लांबपर्यंत लागली. आम्ही तरी जवळ आलो आहे दर्शनासाठी. आणि एवढी लांबून लांबून लोक आले होते ना दर्शनाला. खूप लांबून लोक आले होते दर्शनासाठी. आणि आमचं दर्शन एवढं सुंदर झालं ना की बास, लय भारी वाटलं दर्शन वगैरे. सर तुम्ही किती गर्दी आहे, लाईनला लागलो होतो आम्ही आणि खूप छान दर्शन झालंय समोरून बाळूमामांचं. तर मग आता प्रसाद वगैरे कुठं मिळतंय बघू आणि जायचंय. आणि तिथं काहीतरी 1 रुपया चिटकवतात, तो पण चिटकवण्यासाठी जायचंय. बघू आपला चिटकतोय का नाही म्हणून. तर चला मग. इथं आलो होतो, इथं नारळ वगैरे फोडतात वरती, त्यामुळे नारळ वगैरे फोडून घेतलं. आणि इथं तुम्ही बघू शकता छोट्या पोरांसाठी खेळणी वगैरे पण आहे, हातात बांधण्यासाठी दोरे वगैरे सगळं इथं वरती स्टॉल मांडले होते. आणि चाललो आहे आता परत रिटर्न आम्ही निघालो आहे. तुम्ही ह्यांच्या हातात बघत असाल ते पिशवे प्रसादाची. आम्ही नारळ वगैरे इथनं फोडून वगैरे घेतलं होतं आणि भंडारा वगैरे पण घेतला होता तिथनं. जी लोक लावतात ना भंडारा वगैरे आपल्या कपाळाला, त्यांच्याकडूनच भंडारा वगैरे घेतला होता. आणि खाली बघा एवढी गर्दी आहे ना, अफाट गर्दी होती आणि खाली एवढे पाय भाजत होते ना की बस. तर आम्ही आदमापूरवरनं डायरेक्ट इथं आलो आहे आता रूममध्ये. रूम घेतलेली आहे इथं कोल्हापूरमध्ये, म्हणजे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे ना त्या समोरच रूम घेतलेली आहे आम्ही. आणि तिथनं एवढी गरमी होत होती आणि ऊन पण एवढं होतं ना, त्यामुळे व्हिडिओ कसला शूट केला नाही मी. आणि बसमध्ये पण बस एवढी लेट आली ना, बापरे बाप. आम्हाला 1 तास तिथं वेटिंग करावं लागलं बससाठी, तेव्हा बस आली. आणि आता अशी रूम आहे बघा आमची. हा बेड आहे असा, इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे आणि कपाट पण आहे समोर, टी व्ही वगैरे पण आहे बघा इथं समोर.
एकदम भारी आवरलंय आणि आता निघायचंय बाहेर फ्रेश वगैरे फिरायसाठी झालोय आणि आता आम्ही जेवण वगैरे बी करणार आहे आणि एकदम भारी एकदम मेकअप करून निघालोय. मेकअप वगैरे केलाय दोघांनी पण आणि निघालोय आता. तर चाललोय आम्ही रंकाळ्याला. तर तिकडून आता जेवण वगैरे शॉपिंग वगैरे करायची. बघू मग उद्या निघायचंय का कधी निघायचंय. मग उद्यावर डिपेंड होणार आहे. आता सकाळ सकाळ देवीचं मस्त दर्शन घेणार आहे आणि आता रंकाळा फिरायला चाललोय आणि येतानीच मस्त जेवण वगैरे करून येणार आहे. कारण की दुपारी नुसती लस्सी फ्रुटी एवढंच खाल्लेलं आहे. तर आम्ही रंकाळ्याला आलोय आणि फायनली रूमपासनं थोडंच लांबे करत करत 20 मिनटं चालत आलेलो आहे. रिक्षाने नाही आलो. कोणाला विचारलं की ती म्हणायची थोडंच लांबे, दुसऱ्याला विचारलं की ती म्हणायची थोडंच लांबे, असं करत 20 मिनटं चालत आलो आणि फायनली रंकाळ्याला पोहोचलोय. एवढं सुंदर वाटतंय ना, स्वर्ग आहे स्वर्ग. बघू शकता तुम्ही. आणि गर्दी पण खूप आहे, खूप गर्दी आहे. पुढं आलोय आणि असं इथं पोरांना बघा खेळण्यासाठी सुद्धा आहे आणि गर्दी तर बघू शकताय तुम्ही. गर्दी किती आहे, खूप गर्दी आहे. वारं पण सुटलेलं आहे थोडं, त्यामुळं हे पाणी पण खूप भारी दिसतंय. गर्दी खूप आहे. तर मग चला बघू. ते कारंज्या असतात ना त्या पाण्यात आणि ते संध्याकाळचं भारी वाटणार आहे. पण काय ह्याचं अजून कामच पूर्ण नाही झालेलं. आणि इकडं समोर बघा हा आकाश पाळणा. तुम्ही बसला असाल पण मला खूप भीती वाटते, खूप भीती. त्यामुळे मी काय बसत नाही ह्याच्यात. माझं डोकंच गरगर करतं, त्यामुळे मी काय बसत नाही. आलोय बघा इकडं पुढं आणि ही कोल्हापूरकरांची आठवण आहे. म्हणजे आपण इथं येतो कोल्हापूरला, ती आपली आठवण आहे की आपण इथं फोटो क्लिक करू शकतो आम्ही कोल्हापूरकर म्हणून. आणि हे मागं किल्ला का पॅलेस काय माहीत नाही, इथं एंट्री नाही आहे वाटतं आय थिंक. तुम्ही बघू शकताय आणि एवढं सुंदर दिसतंय ना. आणि याचे फोटो पण आम्ही क्लिक केलेले आहेत. खूप छान दिसतंय आतमध्ये की जुन्या काळामध्ये एवढं भारी बनवलं. दिव्या फर्स्ट टाइम नाही आली. दिव्याला आज 2-3 वेळा असं इथं आले तरी दिव्याचं कधी मन भरत नाही इथं आल्याशिवाय. नाही तिला सारखं इथं आलंच पाहिजे. यावंच वाटतं इथं रंकाळ्याला. तर मी हमखास येते, ज्यावेळेस येईन त्यावेळेस रंकाळ्याला येतेच. आणि ही आम्हाला वाटलं बोटिंग चालू नाही आहे, पण बोटिंग चालू होती. त्यामुळे आम्ही बोटिंग करण्यासाठी गेलो आहे बघा. आणि एवढं भारी वाटत होतं ना बघा. संध्याकाळ म्हणजे दिवस मावळत आला होता आणि लाईटी वगैरे लागल्या होत्या. खूप मस्त वाटत होतं. फायनली आम्ही चाललो आहे बोटिंग करण्यासाठी. संध्याकाळची पण बोटिंग इथं चालूच आहे आणि जॅकेट वगैरे घातलेले आहे. चाललो आहे आता. कोणती बोट आहे कोणती नाही ती माहीत नाही. आता तिकिटावर कन्फर्म आहे इथं बोट. तर मग चला मग बोटीत गेल्यानंतर बघू आपण. आता खूप एन्जॉय करणार आहे दिव्या आमची. खूप पैसा वसूलच करणार आहे इतक्या लांब आलेल्या. बघा फायनली आम्ही बोटीत बसलोय आणि ही काहीतरी त्या बोटची कॅपॅसिटी 35 ते 40 माणसांची होती. त्यामुळे वेटिंग करावं लागलं आम्हाला. आणि एवढं सुंदर वाटत होतं ना. साईडचा परिसर, लाईटी वगैरे सगळ्या साईडने लागलेल्या होत्या आणि बोटीत गाणी वगैरे पण लागलेली होती. त्यामुळे तर अजून भारी वातावरण झालं होतं तिथलचं. आणि थोडं वारं सुटलं होतं ना, त्यामुळं बोट जरा खालीवर होत होती. आम्ही व्हिडिओ वगैरे फुल शूट केलेत आणि फुल एन्जॉय घेतलाय बोटचा. त्याच्या आधी मी बोटीत बसले होते पण मालवणला, आणि ते दुपारचं बसलो होतं आम्ही, संध्याकाळचं बसले नव्हते. गाणी पण लागली होती ह्याच्यात ना, हे राते ये मौसम नदी का किनारा. त्यामुळे एवढं भारी एन्जॉय केलं ना, खूप भारी वाटलं. आणि मी ह्यांना शेवट उतरल्यानंतर थँक्यू सुद्धा म्हटले. तर रूमवर आलोय. आल्या बसलोय. पहिलं येताना जेवण वगैरे करून आलोय आणि थोडीशी शॉपिंग पण केलेली आहे. यायला 10 वाजलेत आणि एवढा कंटाळा आलाय ना, एवढे पाय दुखतात ना, खूप पाय दुखतात. ते सकाळपासून प्रवास करतोय, चालतोय, त्यामुळं लय कंटाळा आलाय आणि पहिला आराम करायचा आहे आता. तर मग उद्या सकाळ आपण मस्त महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहे. लवकरच जाणार आहे. तर आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हक्काने सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बाय, गुड नाईट.